तुम्ही कधी नोटीस केलंय का की सगळ्यात जास्त विचार करणारी लोक मूर्ख नसतात, तर ते इंटेलिजंट असतात. ज्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता असते, जे लोक इमोशनली डीप असतात, जे लोक खूप अॅनलाइज करतात, तेच लोक रात्री 2-2 वाजेपर्यंत जागे असतात. कारण इंटेलिजंट लोकांचं बिगेस्ट वेपन त्यांचंच बिगेस्ट डिस्ट्रक्शन बनतं, त्यांचा मेंदू. तेच लोक एन्झायटीमध्ये असतात, तेच लोक स्वतःवरती डाऊट घेत असतात. आणि आयरनी बघा ना, जे लोक कधी विचार करत नाहीत, तेच लोक कधी कधी खूप पुढे निघून जातात. का? आजचा हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे अशा लोकांसाठी जे खूप विचार करतात. माझ्याही आयुष्यात, माझ्या आजूबाजूला, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये मी अशी खूप लोक बघितले की जे फक्त खूप विचार करतात, पण डिसिजन घेत नाहीत, कधी ॲक्शन घेत नाहीत. आपण माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया ह्या लोकांचे ट्रेड्स, किंवा हे लोक इंटेलिजंट असूनही का पुढे जाऊ शकत नाहीत याची काही कारणं. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. नमस्कार, माझं नाव स्मिता आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर इथे आपण रिअल लाईफ टॉपिक बाबतीत खूप मोकळेपणाने गप्पा मारतो. जर तुम्हालाही अशा टॉपिक बाबतीत असे व्हिडिओ बघायला आणि ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ओव्हर थिंकिंग म्हणजे नक्की काय असतं? ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणं नाही. ओव्हर थिंकिंग म्हणजे एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणं, इमॅजिनरी सिच्युएशन्स तयार करणं, फ्युचरची भीती, पास्ट गिल्ट आणि डिसिजन घेण्यासाठी 100 पॉसिबिलिटीज अनालाइज करणं. तुम्ही फिजिकली टायर्ड नसता, तुम्ही मेंटली एक्झॉस्टेड असता, कारण तुमचा मेंदू कधीच शांत नसतो. तुम्ही लोकांशी बोलतानाही विचार करत असता, मी काही चुकीचं बोललोय का? माझ्या बोलण्याने त्याला काही वाईट वाटलंय का? मी पुरेसा चांगला नाहीये का? आणि हळूहळू ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॉय करायला लागतात. इंटेलिजंट लोक जास्त ओव्हरथिंक का करतात? कारण इंटेलिजंट लोकांची ऑब्झर्वेशन करण्याची पॉवर खूपच जास्त असते. त्यांना प्रत्येक डिटेल्स दिसते. सामान्य माणूस जिथे एखादी सिच्युएशन ॲक्सेप्ट करतो, तिथे इंटेलिजंट माणूस ॲनालाइज करतो, प्रेडिक्ट करतो, पॉसिबिलिटीजचा विचार करतो. प्रॉब्लेम ना इंटेलिजन्समध्ये नाही आहे, प्रॉब्लेम अनकंट्रोल इंटेलिजन्समध्ये आहे. एखादी धारदार सुरी किचनमध्ये खूप उपयोगी पडते, पण त्याचा कंट्रोल नसला तर ती खूप डेंजरस बनते. तसंच तुमचा मेंदू आहे. आजचं जनरेशन इतकं मेंटली एक्झॉस्टेड का आहे माहिती आहे? सोशल मीडिया आणि कंपॅरिझनमुळे. कारण आपण सतत कंपॅरिझनमध्ये जगतो. इंस्टाग्राम ओपन केलं तर आपल्याला दिसतं की कोणी दुबईला गेलाय, कोणी BMW घेतली आहे, कोणी एंगेजमेंट केली, कोणी करोडपती झालाय. आणि मग काय होतं? आपला मेंदू सुरू होतो, मी मागे पडलोय का? माझंच लाईफ बोरिंग आहे का? मी इनफ नाही आहे का? ॲक्च्युली ना, सोशल मीडिया आपली लाईफ डिस्ट्रॉय नाही करत. आपली त्यावरची जी ओव्हर थिंकिंग आहे ना, ते आपलं लाईफ डिस्ट्रॉय करतं. ओव्हर थिंकिंगमुळे रिलेशनशिपमध्ये सर्वात जास्त सफर होतं. तुम्ही एखाद्या मेसेजचा लेट रिप्लाय केला आणि बस. आणि अशा वेळी ना माइंड मूव्ही सुरू करतं. त्याला इंटरेस्ट नाही आहे का? तो बदललाय का? मी इम्पॉर्टंट नाही आहे का? रियालिटीपेक्षा इमॅजिनेशन जास्त डॅमेज करतं. कधी कधी समोरची व्यक्ती नॉर्मल असते, पण तुमचा मेंदू 1000 स्टोरीज क्रिएट करतो. आणि मग काय होतं? अननेसेसरी फाईट्स, इमोशनल ब्रेकडाऊन, इनसिक्युरिटीज, हे सगळं सुरू होतं. ओव्हर थिंकर्स आहेत ना, खूप प्लॅनिंग करत असतात, पण ते ॲक्शन खूप कमी घेतात. ते ना नेहमी परफेक्ट टायमिंग शोधत असतात, परफेक्ट प्लॅन शोधत असतात, परफेक्ट कॉन्फिडन्स शोधत असतात. आणि ॲक्शन घेणारा ॲव्हरेज माणूस पुढे निघून जातो. कारण सक्सेसला परफेक्शन लागत नाही, कन्सिस्टन्सी लागते. तुम्ही ना खूप इंटेलिजंट असू शकता, पण जर तुम्ही ॲक्शन घेतली नाही तर तुमचा इंटेलिजन्स युजलेस आहे. तुम्ही ना प्रत्येक गोष्ट कंट्रोल करू शकत नाही. लोक काय विचार करत असतील, फ्युचरमध्ये काय होईल, कोण राहील, कोण जाईल, हे सगळं कंट्रोल करता येत नाही. पण तुम्ही एक गोष्ट कंट्रोल करू शकता, तुमचा रिस्पॉन्स. लाईफ क्लॅरिटीने बदलत नाही, लाईफ ॲक्शनने बदलते. ओव्हर थिंकिंग कमी करायची असेल ना, तर ॲक्शन घ्या. जास्त विचार करण्याऐवजी एक छोटीशी स्टेप घ्या. सोशल मीडिया कमी करा. कंपॅरिझन कमी झालं ना की माइंड आपोआपच शांत होतं. रायटिंग सुरू करा. जे काय डोक्यात आहे ना ते पेपरवरती टाका. सगळं मन मोकळं करा. काही चांगलं वाईट जेही मनात येत असेल ना ते सगळं पेपरवरती लिहून टाका. बघा कसं मन शांत होतंय ते.
इम्परफेक्शन ॲक्सेप्ट करा. परफेक्ट लाईफ कोणाचीच नसते. प्रेझेंटमध्ये जगा. फ्युचर अजून आलेलाच नाही आहे. तर मी त्या गोष्टीचा विचार करून, त्या गोष्टी बाबतीत ओव्हरथिंक करून काय होणार आहे? जे व्हायचं ते तर होणारच आहे. डेस्टिनीमध्ये जे लिहिलंय ते तर होणारच आहे. तर त्या गोष्टीची आता विचार करून कशाला आपला आजचा दिवस खराब करायचा? कदाचित तुम्ही वीक नाही, तुम्ही फेलियरही नाही आहात. फक्त तुम्ही स्वतःवरती खूप प्रेशर टाकला आहे. जास्त विचार करणं हे खरं इंटेलिजन्स नाहीये. तर योग्य वेळी ॲक्शन घेणं हे खरं इंटेलिजन्स आहे. एक दिवशी सगळं क्लिअर होईल म्हणून बसू नका. मूव्ह करा. कारण आयुष्य क्लॅरिटीने नाही, मुवमेंटने बदलतं. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओव्हर थिंकर लिहा. आणि अशाच रॉ आणि रिअलिस्टिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय.